नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल सौरभ अकॅडमीमध्ये. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची ॲड आलेली आहे आणि याच्यामध्ये जे आपल्याला क्वेश्चन्स येणार आहेत, कोणत्या प्रकारचे येणार आहेत आणि पॅटर्न कसा असेल याच्यावरती आपण नंतर चर्चा करू. माझ्याकडे 2019 आणि 2024चा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा. तो मी आता तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हे माझं यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनलची लिंक मी इथं दिलेली आहे आणि या क्वेश्चन पेपर आणि ॲन्सर्सची PDF-सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. 2026मध्ये आलेल्या या ॲडमध्ये JEEच्या 32 जागा आहेत सिव्हिलसाठी आणि CAच्या 24 जागा आहेत. भरपूर जागा आहेत आपल्यासाठी, म्हणजे सिव्हिलच्या मुलांसाठी. ठीक आहे. औरंगाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशन 2019 ज्युनियर इंजिनियर सिव्हिलचा पेपर आहे. पहिले छत्रपती संभाजीनगरचं नाव जे आहे ते औरंगाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशन होतं. तर वेळ न वाया घालता सुरुवात करू. पहिला क्वेश्चन आहे, द मोस्ट आयडियल डिसइन्फेक्टंट यूज्ड फॉर ड्रिंकिंग वॉटर थ्रूआउट द वर्ल्ड इज. सो इट इज क्लोरीन. त्याच्यानंतर सुलेज डज नॉट कंटेन वेस्ट वॉटर फ्रॉम. इट इज डी आन्सर, वॉटर क्लोजेट. द स्टँडर्ड BOD ऑफ वॉटर इज टेकन फॉर. C 5 days. इझी क्वेश्चन आहेत, काही क्वेश्चन चॅलेंजिंग आहेत ते आपण बघू. द लेईंग ऑफ सीवर इज डन विथ. So it is level. During the preliminary treatment of sewage, oil and grease removed from the skimming tank, floating material removed from the screening, grit and sand are removed from the grit chambers. Okay, this is all are the preliminary treatment for the sewage. त्याच्यानंतरचा 6वा क्वेश्चन आहे, द डायजेस्टेड स्लज फ्रॉम सेप्टिक टँक इज रिमूव्ड आफ्टर द मॅक्सिमम पिरियड ऑफ 3 years. Anti siphonage pipe is fitted at C with the WC trap. 8वा क्वेश्चन आहे, द स्ट्रेनर टाइप ट्यूबवेल संक इज अनसुटेबल फॉर सँडी स्टार्टा. ब्लू बेबी डिसीज इज कॉज्ड ड्यू टू नायट्रेट्स. pH value for the drinking water shall be in the range 6 to 8.5. Turbidity of water is expressed in the number in an arbitrary scale. Okay. Which metal is toxic in drinking water even at low concentration? So its answer आहे chromium. For city development, haphazardly the layout of water supply distribution system preferred to is, it is a dead end system. The most commonly used pump for the lifting water in the water supply mains is D, centrifugal pump. आणि reciprocating pump for कॉन्क्रीट पंपिंगसाठी वापरतात. ओके. त्याच्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिस इज ऑब्टेन बाय द कॅल्सिनेशन ऑफ जिप्सम. प्लेन टेबल सर्विंग इज मोर सुटेबल इन मॅग्नेटिक एरियाज वेअर कंपास कॅन नॉट बी यूज्ड फॉर द स्मॉल स्केल मॅप पर्टिक्युलरली वेअर नॉट मच ऑफ स्किल्स रिक्वायर्ड टू द वर्क, ऑल ऑफ द अबो. त्याच्यानंतर पब्लिक बिल्डिंग द रायझर ऑफ द स्टेअर केस इज लिमिटेड टू. पब्लिक बिल्डिंगसाठी जे रायझर्स आहेत त्याची लिमिट आहे 15 सेंटीमीटर किंवा 150 mm. आणि इथं पब्लिक आणि रेसिडेन्शियलसाठी मी लिमिट लिहून दिलेल्या आहेत रायझरच्या, स्टेअरकेसच्या रायझरच्या. 18वा क्वेश्चन आहे, फॉर RCC वर्क्स मिनिमम ग्रेड ऑफ सिमेंट कॉन्क्रीट रेकमेंडेड बाय IS 456/2000 is. इट इज C M20. पाईल फाउंडेशन आर सुटेबल फॉर वॉटरलॉक्ड सॉइल, सॉफ्ट रॉक्स, compact soil, all of the above. In a single day, the maximum lift of concrete to be raised shall not be less than 1.5 meter. The truss can be analyzed by the method of joint when the number of unknowns of the joints is equals to 2 joints. आणि 3 method of section, 3 or more method of section आपण करू शकतो. Method of section. Okay. And acceptance of lenders and contractor is required to deposit some amount with department known as, याला काय म्हणतात की सिक्युरिटी डिपॉझिट म्हणतात आपण जे देतो. त्याच्यानंतर फ्लोरिंग कन्स्ट्रक्शन विथ 3 mm थिक मार्बल चिप इज नोन ॲज C मोझाईक. क्लोज्ड कंटूर ऑफ डिक्रीजिंग व्हॅल्यू टुवर्ड्स देअर सेंटर रिप्रेझेंट्स ॲज, इट रिप्रेझेंट्स डिप्रेशन. ओके. डिक्रीजिंग आहे आणि जर इन्क्रीजिंग व्हॅल्यू टुवर्ड्स असतं तर हिल असली असती. ओके. त्याच्यानंतर इफ द होल सर्कल बेरिंग ऑफ द लाईन इज 120 degree
It reduced to the bearing of 120 degree means 90 plus 30. Okay, so it is option is southeast. Sorry, याचा आन्सर बी पाहिजे. होल सर्कल बेरिंग जर 120 डिग्री आहेत. Sorry, B. S60 south to east 30 south to east 60 degree. Okay. The area of any irregular figures of the plotted map is measured with, it is D, planimeter. Irregular figures. त्याच्यानंतर blasters in staircase railing are, it is vertical members. Expansion joint should be provided if the length of masonry wall exceeds 25 meter. For plastering the exposed brick walls, the cement sand mortar should be in the 1:6 ratio. Limestone is not a aqueous rock. Okay, the pigment is used in the paints for the corrosion resistance, so they use red lead for the corrosion resistance. Stainless steel resist corrosion due to chromium. The weight of the good quality brick when immersed in water for a period of 16 hours should not exceed the weight of dry brick 20%. Okay, answers might be तुम्ही चेक करा. म्हणजे मी तरी जे आहेत माझ्याकडं जी त्याची आन्सर की आहे त्यातनं यामध्ये टिक केलेले आहेत. पण तरीसुद्धा जर कोणाला वाटलंच की एखाद्या क्वेश्चनचा आन्सर मी चुकीचं लावलेलं आहे तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्याच्यानंतरचा 34 नंबरचा क्वेश्चन आहे. अंडर द नॉर्मल कंडिशन युझिंग अन ऑर्डिनरी सिमेंट द पिरियड ऑफ रिमूव्हल ऑफ फॉर्म वर्क इज 7 days फॉर द बीम्स ऑफ इट, 14 days फॉर द बॉटम स्लॅब, 4.6 अँड मोर. 4.6 मीटरचं आणि जास्तीच्या स्पॅनसाठी जे आहे त्याचं बॉटम रिमूव्हल ऑफ स्लॅब 14 दिवसानंतर, 21 दिवसात 21 days ऑफ फॉर बॉटम बीम्स ओव्हर 6 मीटर स्पॅन्स. ओके, सो ऑल ऑफ द अबव. 35 नंबरचा क्वेश्चन आहे. The diameter of the longitudinal bar of a column should never be less than B, 8 mm. 36 number question. For the number of columns constructed in a row, the type of foundation provided is D, strip foundation. The side drains on both sides of hill roads are essential when the road is C, in cutting. According to National Building Code, the hydrants in water mains is provided minimum interval of C, 90 meter. Along a horizontal curve, in centrifugal force exceeds lateral friction, vehicles may it will get skid. Okay, horizontal curve मध्ये centrifugal force जो आहे तो lateral friction पेक्षा जास्त जर एक्सीड झाला तर गाडी स्किड होऊ शकते. The normal road land width of national state highway in open area should be A, 45 मीटर. हे लक्षात ठेवण्यासारखं क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर 41 नंबरला न्यूमेरिकल आहे. अज्युमिंग द रिॲक्शन टाईम T फॉर द स्पीड ऑफ 80 km/h ॲज 2.5 सेकंड, देन द रिॲक्शन डिस्टन्स इज. तर आपल्याला जे 80 किलोमीटर आणि त्याच्यानंतर जे रिॲक्शन टाईम दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला याला चेंज करून घ्यावं लागेल. पहिले तर आपल्याला स्पीड जी आहे 80 km/h तिला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि मीटर पर सेकंड कन्वर्ट केल्यानंतर सिम्पल आपल्याला माहिती आहे की रिॲक्शन डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू रिॲक्शन टाईम. आणि मग जी स्पीड आलेली आहे त्याला रिॲक्शन टाईमने मल्टिप्लाय करायचं आणि आपल्याला आन्सर भेटून जाईल. अँड दॅट इज A, 56 मीटर. द मिनिमम पिच दॅट इज डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ होल्स ऑफ रिविट, minimum distance between center of rivet holes is not less than dash times of the diameter. So it is B, pitch साठी. त्याच्यानंतर आहे 43 नंबरचा क्वेश्चन. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ कोर्स ॲग्रिगेट फॉर 1 cubic मीटर आणि त्यांनी त्याचं रेशो दिलेला आहे 1:2:4. त्याच्यानंतर सिमेंट कॉन्क्रीट वुड बी. तर सिम्पल आहे. सिमेंट कॉन्क्रीट जे 1 मीटर क्यूब आहे त्याचं ड्राय व्हॉल्यूममध्ये कन्वर्ट केल्यानंतर अप्रॉक्सिमेटली 1.5 मीटर क्यूब ते होणार आहे. आणि एवढं झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1.252 मल्टिप्लाय बाय जे कोर्स ॲग्रिगेटचं प्रमाण आहे ते 4 आहे आणि टोटल 4 + 2 + 1 जर आपण केलं तर 7, टोटल 7
पैकी जो फोर्थ पार्ट आहे, 4 पार्ट जे आहेत ते कोर्स ॲग्रिगेटचे आहेत. ते मल्टिप्लाय करायचे ड्राय व्हॉल्यूमला आणि आपल्याला जे व्हॉल्यूम भेटेल ते असेल कोर्स ॲग्रिगेटचं व्हॉल्यूम. पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. क्लिअर कवर टू रेन्फोर्समेंट for mild exposure shall neither be less than the diameter of the bar or nor less than the following. So the answer is C. The reinforcement of the slab is 15 mm. याच्यापेक्षा ते कमी नसायला हवं. Shear reinforcement in the beam is provided in the form of all of the above. Vertical stirrup, and incline bars काहीही प्रोव्हाइड करू शकतो. ओके. In horizontal DPC, the thickness of 1:2:4 cement concrete is provided. B. 4 cm. The arrangement of supporting an existing structure by providing support underneath is known as B. Underpinning. Okay. Cavity wall is generally provided for heat and sound insulation and prevention of dampness both. पुढचा क्वेश्चन आहे 14 नंबरचा. An arch constructed with finely dressed stone is known as ashlar arch. The pile provided with one or more bulb in its vertical shaft is generally known as under-rimmed pile. 51. An aeration of water is done to remove odor. If the 52 numberचा question. If flame of minor safety lamp in upper layer of the sewer forms an explosive, the sewer certainly contains methane gas. IMP क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन कन्झ्युम्ड बाय द एरोबिक बॅक्टेरिया विच कॉज द एरोबिक बायोलॉजिकल डिकम्पोजिशन ऑफ सिवेज इज नोन ॲज बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. द मिनिमम हेडरूम ओव्हर द स्टेअर केस मस्ट बी इट इज C 2100 mm. ओके, और 2.1 मीटर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 55 नंबरचा. अकॉर्डिंग टू IRC द विड्थ ऑफ द कॅरेजवे इज D. ऑल ऑफ द अबोव. 3.7 मीटर फॉर द सिंगल लेन, 7 मीटर फॉर द, तो टेबल सर्वांना पाठच असेल, आणि 7.5 मीटर फॉर द 2 लेन्स विथ रेस्ड कर्ब्स. त्याच्यानंतर 56 नंबरचा क्वेश्चन आहे स्टीम रिफाइंड बिट्युमिन इज नोन ॲज C. स्ट्रेट रन बिट्युमिन. 57. At least for how many days curing of the exposed concrete shall be carried out from the day of placing concrete in dry and hot weather condition when the cement is used is ordinary Portland cement. So answer is C for 14 days. नंतरचा क्वेश्चन आहे इन अँड डिटेल एस्टिमेट द प्रोव्हिजन फॉर द कंटिंजन्सीज इज युजली 3 to 5%. फॉर एन ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट द इनिशियल सेटिंग टाइम इज नोन ॲज initial setting time is not less than, it is B, 30 minutes. The expansion joint are provided in the length of concrete structure exceeds, so it is C, 35 मीटर. जर जास्त झालं 35 मीटरपेक्षा तर एक्सपान्शन जॉईंट जे आहे ते प्रोव्हाइड करतात. ओके, इथं जे आहे आपला टेक्निकलचा पार्ट जो आहे तो संपलेला आहे. सॉरी, याचा आन्सर इथं चुकीचं दिलेलं आहे, म्हणूनच मी म्हणतो चेक करा, तुम्ही पण चेक करा, आणि जर तुम्हाला वाटलं तर खाली कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. याचा आन्सर आहे 45 मीटर. 45 मीटरपेक्षा जर जास्त एक्सिड झालं तर कॉन्क्रीट स्ट्रक्चरमध्ये एक्सपान्शन जॉईंट प्रोव्हाइड करतात. हा ट्रान्सपोर्टेशनचा क्वेश्चन आहे आपलं रिजिड पेवमेंटचा. त्याच्यानंतर 61 जे आहे ते जे रिझनिंग इंग्लिश मराठी लँग्वेज किंवा त्याच्यानंतर जे आहे GK GS वरती आहे, तर मी हे एक्सप्लेन नाही करणार, याचे मी तुम्हाला ॲन्सर सांगतो. ते ॲन्सर्स तुम्ही टॅली करा आणि तुम्ही जे सोल्युशन आहेत ते तुम्ही सिम्पल त्याला सांगतो की फोनवरती गुगल लेन्सवरती त्याला टाका, तुम्हाला सोल्युशन भेटून जाईल. गुगल AI थ्रू तुम्हाला त्याचं सोल्युशन व्यवस्थित चांगल्या पद्धतीने भेटून जाईल. तर 61 नंबरचा क्वेश्चन आहे कॅप्टन इज रिलेटेड टू अ टीम इन द सेम वे डायरेक्टर इज रिलेटेड टू C. ऑर्गनायझेशन. पॉइंटिंग टू फोटोग्राफ ऑफ महेश राम सेड द फादर of his sister is the husband of my wife's mother. How the Ram is related to Mahesh? So B answer आहे ब्रदर इन लॉ. थोडी पेपरची क्वालिटी खराब असल्यामुळे वाचायला सुद्धा अवघड जाते, तर व्यवस्थित क्वेश्चन रीड करा. इफ A इज सबस्टिट्यूटेड बाय द 26, B इज सबस्टिट्यूटेड बाय 25, सो ऑन अप टू Z which is submitted by 1, substituted by 1, and Z which is substituted by 1, what will be the sum of the number constituted of word
एक्स रे. तर सिम्पली यांनी उलटी नंबरिंग केलेली आहे. 26 लेटर अल्फाबेटच असतात इंग्लिशमध्ये, तर काउंट करायचे होते आणि सिम्पल क्वेश्चन होता. याचा आन्सर आहे D73. त्याच्यानंतर जे आहे द सर्टन कोड कोइंबतूर इज रिटर्न ॲज DPJ जे आहे ते. हाऊ द इंदोर विल रिटर्न इन द कोड, ते तो सॉल्वच करावं लागेल. त्याचा आन्सर आहे B. त्याच्यानंतर आउट ऑफ 38 फॅमिलीज हाऊसिंग इन अ हाऊसिंग सोसायटी 5 सबस्क्राईब टू हिंदी न्यूजपेपर अलोन, 12 सबस्क्राईब टू बोथ हिंदी अँड द मराठी न्यूजपेपर. फाइंड द नंबर ऑफ मराठी न्यूजपेपर सबस्क्रायबर्स. सो याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्या. हा प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्सचा प्रश्न आहे. याचं आन्सर आहे C 17. द लिस्ट ऑफ बिझनेस ऑर सब्जेक्ट टू बी कन्सिडर्ड ॲट द मीटिंग इज नोन ॲज C अजेंडा. फाइंड द ऑड वन आउट. याचा आन्सर आहे D3. एक रिलेशन तुम्हाला यातनं काढावं लागेल काहीतरी या नंबर सिस्टमचं, 3, 5, 11, 14, 17, 21 आणि त्याच्यामधनं तुम्हाला नाही का ऑड वन आउट काढायचं आहे. सो 3 जो की या रिलेशनमध्ये बसत नाही. 68. ॲन ॲक्युरेट क्लॉक शोज 8 o'clock इन द मॉर्निंग थ्रू हाऊ मेनी डिग्रीज विल द आवर हँड रोटेट वेन द क्लॉक शोज 2 o'clock इन द आफ्टरनून. याच्यासाठी तुम्हाला डायग्राम लागेल. तुम्ही प्लीज याला गुगल लेन्सवरती टाका, तुम्हाला गुगल पूर्ण डायग्राम सकट एक्सप्लेनेशन देऊन देईल. याचा आन्सर आहे C 168 डिग्रीज. त्याच्यानंतर 69 नंबरचा क्वेश्चन आहे अँड एअर इज ग्रीन. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक याचा क्वेश्चन आहे की एअर इज कॉल्ड ग्रीन, ग्रीन इज कॉल्ड रेड, रेड इज कॉल्ड सी, सी इज कॉल्ड ब्लू, ब्लू इज कॉल्ड वॉटर अँड वॉटर इज कॉल्ड पिंक. देन व्हॉट इज द कलर ऑफ ग्रास. सो B रिलेशनचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर A मॅन वॉक्स 5 किलोमीटर टुवर्ड साऊथ डायरेक्शन सेन्स. देन द डायरेक्शन सेन्सचा क्वेश्चन आहे देन टर्न्स राईट आफ्टर वॉकिंग 3 किलोमीटर. ही टर्न्स टू लेफ्ट अँड वॉक्स 5 किलोमीटर. नाव इन विच डायरेक्शन इज फ्रॉम द स्टार्टिंग प्लेस. सो आन्सर विल बी D साऊथ वेस्ट. डॅश देअर एनी कार्स ऑन द स्ट्रीट. आर देअर एनी कार्स ऑन द. इंग्लिशचा क्वेश्चन आहे. यू शुड स्टार्ट टेक अप मार्शल आर्ट्स. यू शुड टेक अप मार्शल आर्ट्स. ओके, टेकअप इथं रिकाम्या जागी भरायची गरज आहे. आय स्पीक इंग्लिश अँड मराठी बट साक्षी डझंट. द अपोजिट ऑफ द अबंडन्स इज लॅक. द सायनोनिम ऑफ द डिटरमाइन इज डिसाइड. I met him after a long time, but he gave me the cold shoulder. So it is D. याचा अर्थ सांगायचा होता. त्याचा आन्सर आहे ignored me. Do not trust a man who blows his own trumpet. So it is D. Praised himself. और स्वतःला जो खूप चांगला बोलतो किंवा भारी सांगतो त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका असं म्हणणं आहे. I dash for my pen. Have you seen it? B. I am looking for my pen. Have you seen it? 79. Please leave your shoes over the door. 80. These medicines are C. Effective for curing cold. Question number 81 आहे. The capital of Satwahan's kingdom Pratishthan refers to the today's B. Paitan. The Gram Swachhata Abhiyan of the Maharashtra is named after Sant Gadge Baba. Who wrote the book Shamchi Ai? So it is D. Sane Guruji. Who has written the book Aurangabad Names? C. Rafat Qureshi. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 85 आहे. द स्टेट ऑफ महाराष्ट्र कम into being on, म्हणजे महाराष्ट्राची स्थापना कधी झाली तर 1 मे 1960. 1960 लक्षात ठेवण्याची गरज आहे. 1 मे तर सर्वांना लक्षात राहतच महाराष्ट्र मुक्तीसंग्राम दिन म्हणून. विच ऑफ दिस इंटरनॅशनल टेरर फायनान्सिंग वॉचडॉग्स. सो इट इज B. FATF. हे इंटरनॅशनल विचारलेलं आहे. जे इंडियाचं आहे ते रॉ आहे, ते सर्वांना माहितीच आहे. नाही हे तर रिसर्च अँड ॲनालिसिस विंग आहे. टेरर फायनान्सिंग वॉचडॉग म्हणलेलं आहे, फायनान्सिंग FATF. त्याच्यानंतर 87 नंबरचा क्वेश्चन आहे. हू ऑफ द फॉलोइंग इज फेमस ब्राझिलियन फुटबॉलर्स. सो A. लिओनेल मेसी,
Which of the constitutional amendment has strengthened the urban local bodies in India? So it is D, 74th. Which of the following cities is not included in the smart city mission? So answer is C, Nanded. 90. Deficiency of which vitamin causes ब्ल्यू नाईट ब्लाइंडनेस. तर व्हिटॅमिन ए जर तुमच्यामध्ये कमतरता असेल तर नाईट ब्लाइंडनेस तुम्हाला होऊ शकते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, यवतमाळ येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या अध्यक्षा कोण होत्या? सो याचा आन्सर आहे बी, अरुणा ढेरे. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? 92 नंबरचा क्वेश्चन आहे, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? सो याचा आन्सर आहे दादोबा पांडुरंग. 93 नंबरचा क्वेश्चन आहे, ज्याचे आकलन होत नाही असे अवगम्य किंवा अकलनीय, हे इथं आकलनीय लिहिलेलं आहे, हे चुकीचं आहे. हे मी गुगलवरनं याचा आन्सर काढलेला आहे. याचा आन्सर आहे ए. मे बी हा क्वेश्चन कॅन्सल झाला असेल. विष्णू वामन शिरवाडकर यांना खालील नावाने ओळखले जाते? तर याचा आन्सर आहे बी, गोविंदाग्रज. 95 नंबरचा क्वेश्चन आहे, झेंडूची फुले हा विडंबन काव्य प्रकार यांनी लिहिलेला आहे. तर याचे लेखक आहेत सी, प्र के अत्रे. 50 वर्ष पूर्ण होताच काय साजरा केला जातो? सर, तर हा सुवर्ण महोत्सव म्हणून साजरा केला जातो. आणि 100 वर्ष म्हणल्यावरती शताब्दी. ओके. 97 नंबरचा क्वेश्चन आहे, संपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? व्यवस्थित वाचता येत नाही, सॉरी. तर याचा आन्सर आहे ए, अर्थावीन पाठांतर हा अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे. पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर याचा आन्सर आहे डी, कासार. त्याच्यानंतर आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? याचा आन्सर आहे सी, आशीर्वाद. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कोणी केली? तर ती केली नरेंद्र दाभोलकर यांनी. 2024मध्ये सुद्धा औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा पेपर झाला होता आणि त्याच्यामधले तो पेपर कुठंच अवेलेबल नाही आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. पण काही जे विद्यार्थी आहेत जे क्वेश्चन सांगत होते म्हणजे पेपर दिल्यानंतर, ते क्वेश्चन एका यूट्यूब चॅनलनी किंवा एका टेलिग्राम ग्रुपने एका पेजवरती तयार करून ठेवले होते. मला तो पेज भेटला आहे आणि मी ते जे पेज आहे तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे त्यामध्ये जे क्वेश्चन्स त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांनी पेपर दिल्याच्यानंतर ते मी इथं दिलेले आहेत. तर GSचे काही क्वेश्चन आहे, जेंडर गॅप इंडेक्स, इंडिया रँक. आता हा मी आत्ताच्या कंडिशनमध्ये जो आहे ना, आत्ताचे जे आन्सर्स आहेत ते मी इथं लिहिलेले आहेत. तर सध्याचं जे आहे जेंडर गॅप इंडेक्स, इंडिया रँक करतं 148 कंट्रीजमधून. पद्मविभूषण आर्ट जे पुरस्कार आहेत ते 2026मध्ये धर्मेंद्र देओलला देण्यात आलं सिनेमासाठी. त्याच्यानंतर MN राजमला देण्यात आलं व्हायोलिनिस्टसाठी. डॉक्टर श्रद्धा सिन्हाला देण्यात आलेलं आहे फोक म्युझिकसाठी. दायपन वाईल्ड लाईफ सेंच्युरी जी आहे ती कुठे आहे? ती अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. आणि GI टॅग लिची कोणत्या स्टेटमध्ये देण्यात आलेला आहे? कोणत्या स्टेटनी लिचीला GI टॅग दिलेला आहे असा क्वेश्चन असेल मे बी. आणि त्याच्यामध्ये 2 आहेत, शाही लिची जी आहे ती बिहारमध्ये भेटलेला आहे तिला, आणि तेजपूर लिची जी आहे तिला आसाममध्ये भेटलेला आहे. फर्स्ट रेल्वे स्टेशन ब्रिज जे आहे, लिफ्ट ब्रिज जे आहे तो कुठला आहे? तो आहे पांबन ब्रिज, तमिळनाडूमध्ये. टेक्निकलचे क्वेश्चन बघूयात. हे तर GK GSचे होते. टेक्निकलमध्ये मॅक्सिमम शेअर स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट M20 जी आहे 2.8 न्यूटन पर mm अप्रॉक्सिमेटली. त्याच्यानंतर C2S म्हणजेच जे कंटेंट आहे, बोक्स कंटेंट्स जे आहेत सिमेंटमधले त्याच्यामध्ये 25 to 40%. त्याच्यानंतर ब्लोटिंग डिफेक्ट ऑफ ब्रिक्स जो आहे तो कसा असतो? तो सोलन आणि पोरस ब्रिक बनवतं स्पंजसारखे. त्याच्यानंतर स्टँडर्ड कन्सिस्टन्सी ॲपॅरेटस कोणतं यूज केलं जातं? तर व्हीकॅट ॲपॅरेटस यूज केलं जातं. टाईप ऑफ फ्लोट डेफिनेशन म्हणजे टाईप्स ऑफ फ्लोट कोणकोणते आहेत त्यापैकी एखाद्याची डेफिनेशन विचारली असेल मे बी. टोटल फ्लोट, फ्री फ्लोट, इंडिपेंडंट आणि इंटरफेरिंग फ्लोट. आणि फ्लोट जो आहे तो CPMमध्ये असतो, हे आपल्याला माहितीच आहे. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी फॅक्टरवरती एक न्यूमेरिकल आला होता जो की CPMचाच पार्ट आहे. त्याच्यानंतर डच बॉन्ड डेफिनेशन जी आहे डच बॉन्डची ती विचारली होती. अल्टरनेट हेडर आणि स्ट्रेचर इन द रोज, याची डायग्राम बघून जा. त्याच्यानंतर आयसोप्लिथची डेफिनेशन विचारली होती, म्हणजे हे आहे इक्वल कंटूर, लाईन जॉईनिंग इक्वल कंटूर. आयलर्स लोड फॉर द 1 एंड फिक्स्ड आणि 1 एंड हिंजसाठी जो आहे तो आहे 2 π² EI/L². आपण हे 2च लक्षात ठेवतो, तर 2 आहे. अल्टिमेट बेरिंग कॅपॅसिटी ऑफ न्यूमेरिकल
त्याच्यावरती न्यूमेरिकल होतं आणि त्या जागेचा फॉर्म्युला वापरून काढायचं होतं अल्टिमेट बेअरिंग कॅपॅसिटी. त्याच्यानंतर कॅम्बर फॉर द CC पेमेंट म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट पेमेंटसाठी जे आहे हेवी रेनफॉलसाठी 3 to 4%. हा टेबल तर पाठच करायला पाहिजे ट्रान्सपोर्टेशनचा. स्किड रेजिस्टन्स जे आहे त्याच्यावरती न्यूमेरिकल आलं होतं. सिंकिंग फंडवरती एक न्यूमेरिकल आलं होतं. कोलिजन डायग्रामवरची डेफिनेशन विचारली होती, जे की ॲक्सिडेंटल पॅटर्न चार्ट असतो. त्याच्यानंतर जे आहे स्लीपर डेन्सिटीवरती न्यूमेरिकल विचारलं होतं. बेसिक कपॅसिटीवरती डेफिनेशन विचारली होती फॉर, आणि स्लीपर डेन्सिटी जी आहे ती M5 to M7. अच्छा हां, याचा पार्ट आहे वाटतं तो रेल्वेचा. बेसिक कपॅसिटीचं डेफिनेशन जे आहे मॅक्सिमम ट्रॅफिक फ्लो पर आर. त्याच्यानंतर लॉस एंजेलिस ॲब्रेशन व्हॅल्यू फॉर सरफेस कोर्स इट इज लेस दॅन 35% ऑफ फॉर द सरफेस कोर्स. DSI डिग्री ऑफ स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी विचारली असेल, एक डायग्राम दिलेली असेल आणि ती सॉल्व करायला लावली असेल. फ्लोरिंग प्लास्टरिंग चं युनिट विचारलं होतं जे की मीटर स्क्वेअर आहे. ट्रॅपोझॉइडल फॉर्म्युलावरती एक न्यूमेरिकल होतं आणि ट्रॅपोझॉइडल फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे. H म्हणजे डिस्टन्स बिटवीन देम अँड 2 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म प्लस 2 टाइम्स ऑफ द रिमेनिंग टर्म. हा ट्रॅपोझॉइडल फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे. त्याच्यानंतर क्लोराईड कंटेंट जे आहे, आता मला एक्झॅक्टली नाही माहिती की क्लोराईड कंटेंट त्यांनी कशाचं विचारलं, तर मे बी त्यांनी जर सिमेंटचं विचारलं असेल तर ते लेस दॅन 0.4% आहे आणि जर वॉटरचं विचारलं असेल तर बिलो 250 mg/L आहे. हार्डनेस अल्कलिनिटीवरती एक न्यूमेरिकल आलं होतं. सस्पेंडेड ग्रोथ मेथड ऑफ सिवेजवरती ॲक्टिवेटेड स्लज जे आहे त्याच्यावरती एक डेफिनेशन किंवा काहीतरी क्वेश्चन असेल. त्याच्यानंतर नॉईज लेवलवरती स्टेटमेंट, तर मेजर्ड इन डेसिबल्समध्ये मेजर केलं जातं. श्रंक स्केल जे आहे त्याच्यावरती न्यूमेरिकल होतं. रिप्रेझेंटेटिव्ह फॅक्टर जे की सर्विंगचा पार्ट आहे, हा श्रंक स्केल आणि रिप्रेझेंटेटिव्ह फॅक्टर त्याच्यावरती न्यूमेरिकल होतं. टाईप्स ऑफ लेवलिंग जे आहे ते सिम्पल, डिफरन्शियल आणि प्रोफाईल याच्यावरती एखादा क्वेश्चन असेल किंवा मग काहीतरी MCQमध्ये तुम्ही याच्यावरती बघू शकता वेगवेगळे MCQ. त्याच्यानंतर सिल्ट फॅक्टर इन द लेसिस थिअरी डिपेंड्स अपॉन द पार्टिकल साईज आणि तो D10 आहे ते आपल्याला माहितीच आहे. तर असे हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रिव्हियस इयरचे 2 क्वेश्चन पेपर मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर केले. आणि हा 2024चा जर मला क्वेश्चन पेपर भेटला तर मी नक्कीच त्याची एक सेपरेट व्हिडिओ करून त्याच्यावरती सॉल्व करेल. तर आता लगा अभ्यासाला आत्ताच ॲड आलेली आहे, चांगले पद आहेत त्याच्यामध्ये. धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी पुन्हा सांगतो याची PDF वगैरे दिलेली आहे. आणि जर काही चेंजेस वाटले, तुम्हाला काही ऑप्शन किंवा ॲन्सर माझे चुकीचे वाटले असतील तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू. बाय.